नमस्कार मित्रांनो, मी अक्षय क्लिक मराठीमध्ये तुमचं स्वागत करतो. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये लाडक्या बहिणींना पैसे येत नव्हते, तर ते पैसे कशा पद्धतीने आणायचे याची संपूर्ण माहिती मिळणार आहे. आता बऱ्याचशा लाडक्या बहिणींना मागच्या 2-3 महिन्यापासून पैसे आलेले नाहीत, तर त्याचं काय कारण असू शकतं? तर मित्रांनो, याचं कारण असू शकतं की ई-केवायसी. आता मित्रांनो, शासनाने नुकताच 2 दिवसापूर्वी एक जी-आर काढलेला आहे. तर कुठला जी-आर आहे? तर ई-केवायसी बाबतचा. आता ई-केवायसी कशा पद्धतीने करायची याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. आता तो जी-आर काय आहे किंवा तुम्हाला पैसे कसे भेटणार आहेत, महत्वाचं काय आहे की तुम्हाला पैसे भेटणं. आता मित्रांनो, तुम्हाला पैसे कशा पद्धतीने मिळतील याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे. जर का पैसे बंद झालेले असतील किंवा रिजेक्ट झालेले असेल, काही प्रॉब्लेम असू द्या लाडक्या बहीण योजनेअंतर्गत, तुम्हाला या व्हिडिओतून सगळं सॉर्ट आउट होऊन जाणार आहे. आता हा जी-आर काय म्हणतोय ते बघूया. जी-आर मध्ये काय दिलेलं आहे? तर मित्रांनो, या जी-आर मध्ये तुम्हाला तुमचं आधार सीडिंग जे आहे तर ते झाल्यानंतर ना तुम्हाला ही ई-केवायसी ची प्रोसेस आहे, तर ती ई-केवायसी करून घेण्याबाबतच्या सूचना दिलेल्या आहेत. आता ई-केवायसी कशी करायची तर त्याचा सुद्धा संपूर्ण लेखाजोखा जो आहे तो त्यांनी या जी-आर मध्येच दिलेला आहे. आता मित्रांनो, त्या वेबसाईट वरती जायचं आहे. तुम्ही ज्यावेळेस लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरलेला होता त्यावेळेस जी वेबसाईट होती तर त्या वेबसाईट वरती जायचं आहे. डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला मी वेबसाईट देऊन ठेवतो, तर त्या वेबसाईट वरती जायचं आणि त्या वेबसाईट वरती गेल्यानंतर ना तुम्हाला तिथे ई-केवायसीचा बॅनर दिसतोय, तर त्या बॅनरवरती क्लिक करायचं. बॅनरवरती क्लिक केल्यानंतर ना तुम्हाला संपूर्ण माहिती जी ती भरता येईल. आता मित्रांनो, तुम्ही म्हणाल की आता लगेच जातो, तर थांबा मित्रांनो, आता नुकतीच ही सूचना जारी करण्यात आलेली आहे, त्यामुळं लगेच ते अपडेट झालेलं नाही. वेबसाईटला ज्यावेळेस अपडेट होईल त्यावेळेस पहिल्यांदा आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येईल, त्यामुळे चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करून ठेवायचं. आता तुम्ही म्हणाल की आम्ही ई-केवायसी कशी करायची, तर मित्रांनो, ज्यावेळेस वेबसाईटमध्ये ऑप्शन येईल तसं पहिल्यांदा आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येणार आहे. आता व्हिडिओ आल्यानंतर व्हिडिओमध्ये आपण A to Z प्रोसेस काय आहे ती सांगणार आहे. त्या अगोदर तुम्हाला कागदपत्र कोणकोणती तयार ठेवायची ती लक्षात घ्या. सर्वात अगोदर तर महत्वाचं तुमचं आधार कार्ड आहे. आधार कार्ड तिथे घेऊन ठेवायचं. आधार कार्ड घेतल्यानंतर तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर तुमचा लिंक असणं गरजेचं आहे. आता ज्या बहिणीचं आधार कार्ड लिंक नाही तिला लवकरात लवकर सेतूमध्ये जाऊन आधार कार्ड लिंक करणं गरजेचं आहे. म्हणजे आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक करणं गरजेचं आहे. त्याच पद्धतीने ज्या महिलेचं करायचं आहे तिचा नवरा असेल किंवा पती असेल तर त्यांचं सुद्धा आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे. कारण सांगतो, तर ही ई-केवायसी ची जी प्रोसेस आहे तर ही प्रोसेस जी आहे ती OTP बेसवरती होणार आहे. म्हणजेच आधार कार्डला जो मोबाईल नंबर रजिस्टर असणार आहे की नाही त्या मोबाईल नंबरला OTP जातो आणि तिथून तुम्हाला ही केवायसी पूर्ण करण्याचे ऑप्शन मिळते. आता अशा पद्धतीची मित्रांनो ही प्रोसेस आहे. ऑप्शन यायच्या अगोदर जर का तुम्ही आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक केलेले नसतील तर लवकरात लवकर जाऊन आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक करून घ्या. स्क्रीनवरती मित्रांनो दिसतच असेल, तर अशा पद्धतीची ही प्रोसेस राहणार आहे. या प्रोसेसने तुम्हाला तुमची जी ई-केवायसी ची जी प्रोसेस आहे ती पूर्ण करून घ्यायची आहे. व्हिडिओ पॉज करून तुम्ही हे बघू शकता. त्याच पद्धतीने मित्रांनो बघा, जर का तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ जे ते तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवत राहतो. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.